रेसिपी असा ते आमचं दादलो बनवतलो दादलो नमस्कार म्हणते मी शशांक सुभाष ठाकूर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव असा मुक्काम पोस्ट कोकण म्हणजे आज पुन्हा एकदा एक रेसिपी घेऊन येले तुमच्यासाठी। पहिल्यांदाचे दोन्ही रेसिपीचे व्हिडिओ तुमका खूप खूप आवडले त्याच्याबद्दल धन्यवाद। ही रेसिपी खरंच माका येत नाही, माका बनव घेणार नाही म्हणून मी ती शिकायची असा आणि ती कशी बनवता तुम्ही बघतले। आणि आजची घरण असा आमचं दादलो हाय दादल्या तर दादल्या काय म्हणशील कसं करशील हे पुढचं आता तुझं हे योजलेला असं सगळा म्हणजे खरवसाची रेसिपी। खरवस म्हणजे चीक जो असता 2 दिवसाचो एक हे करून हां बोल। त्याच्यात मग हे गूळ आपलं हे जिरा थोडंसं जायफळ वेलची वगैरे हां आणि सगळं मिक्स करून गूळ वगैरे सगळं ते मिक्स किती किती असा चीक साधारणतः 5-6 लिटर 5-6 लिटर आणि त्याच्यासाठी गूळ गूळ 1.5 किलो आणि त्याच्यानंतर मग ती वेलची असं अंदाजित 30-40 बोंडा हो आणि जिरा थोडा हो जिरा थोडा आणि हळद जायफळ थोडासा जायफळ मिक्स करायचं आणि मिक्स करायचं सगळं आता एकत्र मिश्रण मिक्सर लावून मग आतमध्ये त्यात ते मिक्स करून मिश्रण करायचं सगळं एकत्र एकजीव करायचा आणि मग त्यात वाफेवर म्हणजे गरम पाण्यात म्हणजे वाफेवर ठेवायचा वाफेवर ठेवायचा। आणि तू किती वेळ ठेवायचा साधारणतः 2-3 तास। तर मंडळी दादल्यान सांगितल्याप्रमाणे आपण ह्यो 6 लिटर म्हशीचो चीक घेतलेलो असा आणि त्याच्यात आपण ह्या 1.5 किलो किसलेला गूळ मिसळून घेऊया। आपण कोकणातले असो त्यामुळे प्रत्येक पदार्थात खोबरा घालूची परंपरा आपण जपूक होई त्याप्रमाणे ह्यो एका नारळाचो रस आपण काढलेलो असा तो त्याच्यात मिक्स करून घेऊया। आणि आता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे खरवसाचो मसालो अर्धा जायफळ 30-40 बोंडा वेलची जिरा हळद मिक्स करून खरा तर पाट्यावर खोबऱ्यासोबत चटणी वाटूक होई होती पण आम्ही त्याची मिक्सरात लावून पूड केलं आणि ती पूड आता आपण या सगळ्यात चिकामध्ये मिक्स करूया। त्याचा एकत्र मिश्रण करून त्या व्यवस्थित असा ढवळून एकजीव करूचा असा। आणि आता ह्यो तामान लावलेलो टोप चुलीवर ठेवलेलो असा। तामान म्हणजे ते का आम्ही रकाप असलो जेणेकरून टोप काळो होऊ नये आणि त्याच्यात ह्या आता पाणी ओतलेला असा थोडासा जसा कुकरात आपण पाणी घालतो तसा। आणि आता आपण जो मिश्रण केला होता त्या एका टोपात घेतलं आणि तो टोप ह्या टोपामध्ये ठेवलं आणि त्या व्यवस्थित बंद करून त्याच्यावर वजनदार काहीतरी ठेवून तो त्यानंतर परात वरवंटो व्यवस्थित बंद करूचा म्हणजे आतल्या जी पाण्याची वाफ असा ती पाण्याची वाफ बाहेर जाऊची नाही आणि मस्तपैकी आग करत राहायचा। तर आता आम्ही त्या सगळा मिश्रण चुलीवर ठेवलं होतं। चुलीवर 2 ते 3 तास लागतले शिजासाठी मस्तपैकी केक बनासाठी आणि तो झाल्यानंतर मी तुमका दाखवतले। तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये जर त्या खालच्या टोपातलं पाणी आटत असा तर पाणी ओतायचा त्यानंतर मग व्यवस्थित आग सारत राहायचा। तर ही कामं करत राहायची असतात। त्याचा जो आवाज असता ना तो ज्यावेळी शिजता त्यावेळी तो गुडगुड गुडगुड तो ऐकायला मजा येतात तो मी तुमका दाखवते। Happy birthday to you. Happy birthday.